मित्रांनो, आज सकाळी आमचं निरास्नान झालं आणि लोणंद निरास्नान झालं आणि आता आम्ही आहे ना फलटण येते आणि फलटणीतून आहे ना बघा माऊलींची पालखी रवाना होते आणि आता ह्या रथामागे आमची 35वी दिंडी आहे. ज्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचे अभंग स्नान झाले तेच हे ठिकाण नीरा नदी लोणंद. आणि आमचे भाग्य देखील थोर की आम्ही पण आहे ना या जागेवरून आहे ना वारीची सुरुवात केली. आम्ही पण इथे आहे ना नीरा स्नान केलं. आमचा वारकरी संप्रदाय श्री आदिनाथ वारकरी संप्रदाय भजन मंडळ कुलाबा मुंबई. माऊली रामकृष्णारी. आपल्या कोकणातील बहुधा ही एकमेव दिंडी असेल, मानाची दिंडी म्हणून आहे, कोकण विभाग दिंडी. या दिंडीबद्दल आम्हाला माहिती सांगा. ही आपल्या परिसरातून रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव दिंडी आहे. दिंडी क्रमांक 35. माऊलीच्या रथाच्या मागे, ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथाच्या मागे 35 नंबर शिगवण बाबा म्हणून होऊन गेले पूर्वी. त्यांनी ही दिंडी चालू केली 1964-65च्या दरम्यान. मी या दिंडीमध्ये 1997ला समाविष्ट झालो. 7 वर्ष पायी चाललो. नंतर 2004 पासून त्या दिंडीला पाण्याच्या सुविधेसाठी, सोयीसाठी आमचं स्वतःचं वाहन या दिंडीला आम्ही सुपूर्द करून आम्ही सेवाभावी कामं करतो. माझ्या शेजारी जे आहेत तेही देखील वळकटीची गाडी वरण भोर ह्या परिसरातील आहेत. हे माझ्या शेजारी आहेत. हे देखील शिरगावातून आलेले आमचे जे सामान, आचारी, अन्य जेवणाचं सामान, अन्य आणखी त्याच्यामध्ये काय असणारे मटेरियल, त्या गाडीवर ते हे ड्रायव्हर म्हणून आहेत. पलीकडे ते पाणी भरण्याची उत्तम प्रकारे चांगली व्यवस्था बघतात. मुख्यत्वे म्हणजे ती जबाबदारी फार मोठी असते. पाणी भरणे वेळेत, गाडी तिथं टॅपला लागल्यानंतर पाणी भरायच्या वेळेला पाईप टाकीमध्ये सोडणे, प्लस वारकऱ्यांना आंघोळीला पाणी, स्वयंपाकाला लागणारा पाणी, ते व्यवस्थित नळ योजना केलेली आहे त्यातून त्यांना काढून देणे, परत ते व्यवस्थितरित्या बंद करून ठेवणे, ही जबाबदारीने काम करतात. इतकं म्हणजे चांगल्या प्रकारे. आणि महत्त्वाचं म्हणजे एक वेगळाच दिंडीमध्ये अनुभव शिकायला मिळतो. दिंडीमध्ये अनुभव शिकायला मिळतो म्हणजे महत्त्वाचा की स्वावलंबन हे त्यातील महत्त्वाचं कार्य आहे. स्वावलंबन म्हणजे स्वतःचं स्वतः करायचं, कोणावर अवलंबून राहायचं नाही. आपण घरी प्रत्येक गोष्ट एकमेकावर सोपवून देतो, पण इथं तसं नाही. आपले कपडे धुवायचे झाले स्वतःच करायचे, आंघोळी किंवा कायची लागणारी गोष्ट, जे आपल्याला अंथरून पांघरायचं आहे, पांघरून वगैरे जे काय ते स्वतःचं स्वतः करायचं. दुसऱ्याला सांगायची गरज नाही. की जेणेकरून हे स्वावलंबन या दिंडीच्या माध्यमातून, या वारीच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं.
आणि आज आम्हाला झेपेल तेवढी आजपर्यंत आम्ही आज वारी करत आलेलो आहेत. हे आमच्या टँकरचे ड्रायव्हर गेले 10-12 वर्ष गाडीसोबत पाणी भरायला म्हणजे गाडी चालवण्याचं काम जबाबदारीने पार पाडतात. पूर्वीच्या दिंड्या आणि आता या दिंड्या यामध्ये काय बदल झालेला दिसतोय का? भरपूर बदल आहे. ज्या वेळेला 97 साली मी स्वतः चालायला होतो त्यावेळेला फार म्हणजे परिश्रमाची वारी. आता सुविधा वाढत गेल्या, आधुनिकरण झालं, आधुनिकरणामुळे सुविधा वाढत गेल्या. पूर्वी लाकडावर जेवणं व्हायची, लाकडावरती जेवणं व्हायची, चर मारायचे, चरावरती तपेले ठेवून अन्न शिजवलं जायचं. आता गॅस सिस्टीम आली, गॅसच्या सुविधा झाल्या, गॅस उपलब्ध झाला, त्यामुळे ते चरावरचं जेवण बंद झालं आणि गॅसच्या सुविधा झाल्या. त्याच्यामुळे पूर्वीच्या जेवणाची पद्धत आणि आताच्या जेवणाच्या पद्धतीत जमीन आसमानचा फरक पडत गेला. परत दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त शासनाच्या गाड्या भरपूर पाणी पुरवठ्याला असायच्या. आता शासनाच्या गाड्या कमी प्रमाणात असतात. प्रत्येक दिंडीवाल्यांकडं स्वतःचं वाहन पाण्याच्या सेवेसाठी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या गाड्या आता हल्ली कमी झाल्या आणि ह्या अशा पद्धतीने हे कामकाज चालू आहे. आळंदी प्रस्थान ते पंढरपूरपर्यंत आपले मुक्काम किती होतील आपल्या दिंडीचे? केव्हा मुक्काम असे असतात, काही मुक्काम 2-2 दिवस होतात, पण जे मुख्यत्वे मुक्काम आहेत पुणा आणि सासवड हे 2-2 दिवसाचे मुक्काम असतात. बाकीची मुक्कामं 1-1 दिवसाची असतात. आता पहिल्या दिवशी आळंदीला प्रस्थान झालं, 8 तारखेला आमचं प्रस्थान झालं, 9 तारखेला दिंडी पुण्यात आली, 10 तारखेला पण पुण्यातच वस्तीला होती, 11 तारखेला सकाळी 6 वाजता दिंडी निघाली ती सासवडला मुक्कामी पोचली. 12 तारखेला पण सासवडलाच मुक्काम होतं. 12 तारखेनंतर 13 तारखेला पुढे प्रवास चालू झाला, तो जेजुरीला आलो आम्ही. 14 तारखेला वाल्याला होतो, 15 तारखेला लोणंदला होतो, 16 तारखेला तरडगाव, 17 तारखेला फलटण आणि आज 18 तारीख आहे बरडला. आज बरड आम्हाला माऊली करणार आहे. अद्यापासून आमची दिंडी आलेली नाही, तरी कमीत कमी 1 तास अजून जाईल दिंडी इथं मुक्कामी पोचायला. माऊली 2 किलोमीटर मागे मुक्कामाला थांबलेली आहे, थांबली जाणार आहे आणि आपली दिंडी जरा पुढे येणार. कारण हा एवढा अथांग सागर, प्रत्येकाला राहण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी होऊ शकत नाही. पण जशी जागा मिळेल त्या पद्धतीने ते दिंडी प्रमुख राहण्याची व्यवस्था करतात. म्हणजे आमची 35 नंबर बॉ इथे आहे तर शेजारी 34 किंवा 33 अशी येणार नाही की बॉ क्रमवार दिंडी राहण्याची व्यवस्थेत. तसं नाही, प्रत्येकाला कुठे कुठे जागा उपलब्ध होईल त्या पद्धतीने ते तिथे राहण्याची सोय करतात आणि उत्तमरित्याने सगळं व्यवस्थितरित्या पार पाडलं जातं. आता उद्या आज बरडचा मुक्काम झालं, उद्या सकाळी धर्मपुरी कॅनलला दुपारचा मुक्काम पार पडल्यानंतर संध्याकाळी नात्यापुत्याला जाणार. नात्यापुत्यातनं पूर्ण झाल्यानंतर पुढे माळशिरस आहे, माळशिरसवरनं वेळापूरवरून भेंडी शेगाव नंतर वाखरी हा शेवटचा मुक्काम आणि वाखरीनंतर पंढरपूरला. माऊली, तुमच्या नजरेतून आम्हाला रिंगण सांगा. रिंगण काय असतं? रिंगण असं असतं, रिंगणाचे प्रकार 2 आहेत. एक उभं रिंगण असतं आणि एक गोल रिंगण असतं. उभं रिंगण असं असतं की दोन्ही बाजूला दिंड्या म्हणजे टाळकरी उभे राहतात. त्यांचा जो काही पकवाज वगैरे जे काही पताकावाले हे सगळे दोन्ही बाजूला उभे राहतात आणि माऊलीचा सुरुवातीला अश्व जो असतो आणि चोपदाराचा अश्व हे दोन्ही घोडे सुरुवातीच्या 27 नंबरच्या दिंडीपासून माऊलीच्या रथापर्यंत येतात आणि जेवढं त्यांना मागे सुद्धा जितका जाईल तितका तो घोडा धावत जातो माऊलीचा. त्याच्या पाठपोट चोपदाराचा घोडा असतो. हे दोन्ही घोडे धावत जातात. माऊलीचा घोडा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जातो. कधी 20 नंबरला जातो,
पूर्वी मी चालायला होतो त्या टायमाला आमच्या दिंडीपर्यंत पण येऊन गेला होता, 35 नंबरच्या दिंडीपर्यंत. आता वारकरी वाढल्यामुळे, दिंडीमध्ये संख्या वाढल्यामुळे दिंड्या आता मोठ्या होत गेल्या. पूर्वी मोजकेच समाज होता, मोजकीच दिंडीला माणसं उपस्थित राहायची यायची. आता समाज वाढत चालला, प्रत्येकाला त्यातला आनंद वेगळ्या पद्धतीचा, हौसे नवसे गौसे अशा पद्धतीने आनंद लुटण्यासाठी लोक इथं येतात. काही श्रद्धेने येतो, तर काही एक आपल्याला काहीतरी वेगळा पाहायला मिळेल या आशेने येतो. अशा पद्धतीने लोक येत असतात. आता हा उभा रिंगण झाला. गोल रिंगणांची प्रथा अशी असते की मध्ये माऊलीचं मध्यभागी माऊलीची पालखी असते, त्याच्या बाजूला संपूर्ण गोलाकार असे वारकरी बसले गेले जातात. त्याला गोल सीमांकन केलं जातं आणि त्या सीमांकनामध्येच ते दोन्ही घोडे गोल फिरले जातात. त्याच्या बाजूला विणेकरी असतात, टाळकरी असतात मागे. अशा पद्धतीचा तो रिंगण होत असतो, गोल रिंगण. असे गोल 2 प्रकारचे रिंगण होतात. आता उद्या नात्यापुत्याचा मुक्काम झाला की रोज रिंगणं उभी आहेत आणि शेवटच्या दिवशी वाखरीला गोल रिंगण असेल. उभं रिंगण आणि गोल रिंगण हे 2 रिंगण होतात आणि लोणंद सोडल्यानंतर एक उभं रिंगण असतं. अशा पद्धतीची या सोहळ्यामध्ये रिंगणं होतात. धन्यवाद माऊली. मित्रांनो, जे वारीला मुक्कामासाठी तंबू ठोकतात ना, आणि आमच्या दिंडीने जे तंबू ठोकलेत ना, ते कशा प्रकारे असतात ना, ते तुम्हाला दाखवते बघा. बघा अशा प्रकारे आहेत. आणि आतमध्ये जागा देखील बघा किती आहे एका तंबू मागे. बघा हा एक असं झाला, असे या साईडला 4 आहेत, त्या साईडला 4 आहेत आणि हा 5वा. हे 5 ने 5 10 आहेत इथे. आपण आता या गाडीजवळ आलो आहे. ही गाडी काय की तंबूच्यासाठी खास नियोजित केलेली आहे. म्हणजे तंबूचं तुम्ही शूटिंग केलं असेल. हो. तंबू कशा पद्धतीने बांधले जातात, कशा पद्धतीने वारकरी राहतो हे तुम्ही शूटिंग केलं असाल. पण त्याची लागणारं त्याला साहित्य, त्याचे लोखंड पाईप, लोखंडी पाईप, उभे आडवे जे काय लागणारे असतात त्यासाठी ह्या गाडीची सोय केलेली आहे. हे मगाशी मी तुम्हाला बोललो की हे वरंद भागातले हे आमच्या पूर्वीपासून भोरचे हिरडोशी गावातील वाशिले म्हणून हे स्वतः मॅनेज करतात ह्या गोष्टींचा. आणि हे आजच नाही आहे, कमीत कमी 15 वर्ष होऊन गेली आमच्या ह्या कंपूमध्ये समाविष्ट झालेली. आता मी 2004 पासून पाण्याच्या व्यवस्थेसाठी गाडीची सुविधा उपलब्ध करून दिली. 1 वर्ष कोरोनाच्या कालावधीमध्ये आमची गाडी नव्हती, पण आज तागायत आम्ही पाण्याच्या व्यवस्थेसाठी 2004 पासून ह्या दिंडीसाठी गाडी कायम दरवर्षी आम्ही देतोच. आणि हेही देखील गेली 15 वर्ष यंदाच फक्त तंबूच्या व्यवस्थेसाठी दिलेली आहे. नाहीतर 13 वर्ष, 1 वर्ष कोरोना कालावधी वजा केला तर 13 वर्ष खास वळकटी म्हणजे वारकऱ्याची वळकटी गाडीमध्ये ठेवण्यासाठी या गाडीचा वापर केला जातो. आता वळकटी म्हणजे झोपण्याचा असणारा बिछाना. त्या बिछाण्यामध्ये संपूर्ण त्या वारकऱ्याचं साहित्य असतं. अंगावर घालणारे कपडे, अंगावर अंथरूण, जे काय असेल नसेल ते, आणि गरजेपुरतं जो साहित्य असतो तो वारकरी फक्त आपल्या स्वतःच्या खात्यावर घेतो.
बाकी तुमचं जे काय वापराचं जे काय आहे ते सगळं त्या वळकटीमध्ये असते. वळकटी ही बोलू हां. उभं राहा. ही बघा, ही जी गाडी आहे ही आपली खास वारकऱ्यांच्या वळकटीसाठी गाडी उपलब्ध केलेली आहे. आणि हे आमचे दिंडी मालक त्यांच्या नात्यातील गाडी आहे. वळकटी आहे बघा, या अशा पद्धतीने आम्ही गाडीमध्ये वळकटी वळकट्या गाडीमध्ये ह्या अशा पद्धतीने अडकवून जाळी बिळी मारून की पडू नये ह्याची दक्षता घेत असतो. हे ड्रायव्हर आमचे हे निलेश पवार, ओंकार शिगवण हे देखील मोलाचं सहकार्य करतात आणि हे वळकटीचे कामं महत्त्वाची ते पार पाडतात. की व्यवस्थित गाडीमध्ये लावून घेणे, त्याला व्यवस्थित जाळी बसली की नाही, रशी व्यवस्थित बांधली की एक वळकटी पडली तर त्या वारकऱ्याची नुकसान होऊ शकते. ती दक्षता महत्त्वाची असते. म्हणून अशा पद्धतीने की गाडी पूर्णपणे भिजता पण कामा नये. वळकटी आता पाऊस चालू आहे सध्या, इकडं भीज पाऊस याला म्हणतात. आपल्या कोकणामध्ये जसं मोठा पाऊस पडतो अशा पद्धतीचा पाऊस नाही आहे काय, पण इकडं भीज पाऊस आहे. हे भीज पाऊस म्हणजे असा बारीक बारीक शिंतळणारा पाऊस. आता हे भिजू नये म्हणून किती दक्षतेने त्यांनी गाडी व्यवस्थितरित्या ताडपत्री लावून वगैरे तयारी केलेली आहे. आता बांधली गेली होती, तुम्ही बघितले असाल मग अशी सोडताना की अशा पद्धतीने ही वळकटीची गाडी. प्रत्येक आपल्या भाषेत विभागून दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्या विभागाची प्रत्येकांवर जबाबदाऱ्या दिल्या आहेत. आता यांना जशी तंबूची जबाबदारी दिलेली आहे, हे जशी गाडी म्हणजे सामानाची गाडी सांभाळण्याची जबाबदारी, वळकटीची गाडी सांभाळण्याची, टँकर पाण्याची सुविधा, हे आमचे आचारीसुद्धा आमचे आहेत. तंबू ठोकणारी मुलं, एक महेश गजमल गेले कोणीकडं, हो महेश गजमल जरा एक मिनिट येऊन जा. आता या आपण तंबूकडे जाऊया, तुम्हाला दाखवतो. एक ते सुविधा करतायत. सुविधा म्हणजे अशी की येणारा पूर्वी आम्ही जेव्हा 97 साली चालत होतो तेव्हा रॉकेलचे कंदील होते तंबूच्या ठिकाणी, पण आता विद्युत सोय झालेली आहे. विद्युत सोय अशी आहे, हे बघा हे विद्युत सोय. हे बघा ते जरा गजमल जरा इकडे आहो. हे बघा हे वायरिंग, हे वायर बल्ब, हे बघा हे घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तंबूमध्ये ती व्यवस्था करतात. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने हे प्रत्येक तंबूला रात्री इथं वारकऱ्याला रापत राहण्याची गरज नाही. आता थोड्या वेळाने लाईट पेटली जाणार आणि लाईट पेटली की तिथं संपूर्ण उजेड त्या तंबूत राहणार. जेवणाच्या इथं सुद्धा उजेड राहणार. जेवणाची पंगतसुद्धा बघायला मिळेल तुम्हाला की कशा पद्धतीने हे अरेंज केलं जातं. मगाशी स्वयंपाकघरामध्ये तुम्ही जाऊन बघून आला असाल की काय पद्धतीने जेवण कशा पद्धतीने बनवलं जातं ते काय. अशा पद्धतीने ही सगळी सुविधा चालू आहे. आता जो हा तंबू बघताय, हा तंबू फक्त जेवणासाठी आहे आणि इथे आहे ना म्हणजे जेवढे पण वारकरी आहेत ह्या कोकण विभाग दिंडीमधील वारकरी आहेत ना, त्यांचं जेवण आहे ना ह्या तंबूमध्ये बनतं. माऊली तुम्हाला रामकृष्ण हरी. सर्वात प्रथम आहे ना तुमची आम्हाला ओळख सांगा. मी शिगवण महाराजांची 2 नंबर सुनबाई मानसी महेश शिगवण. आणि हे म्हणजे मी जवळजवळ 2002 पासून वारी करते. पण सासूबाई होते त्याच्यामुळे मुलांच्या याच्याने मध्यंतरी मी नव्हती करत, पण सासूबाई गेल्यानंतर आता कंटिन्यू सगळं मी आणि माझे मिस्टर महेश शिगवण ते आम्ही दोघं सगळं हँडल करतो. आणि सगळा हा महिला वर्ग, मुलं तंबू ठोकायला ती मुलं असतात त्यांच्या सहकार्याने सगळं मी व्यवस्थित पार पाडते.
आणि बघा वारीमध्ये आलो तर आपल्याला एक दिंडी असते, एक संप्रदाय असतो. तुम्ही कोणत्या संप्रदायातून येतात, कोणत्या दिंडीमधून आम्ही येतात? हरिओम सतनाम वारकरी संप्रदायातून आहोत आणि आमची दिंडी क्रमांक 35 कोकण विभाग दिंडी क्रमांक 35 रथामागे ही आमची दिंडी आहे. आणि आम्ही आळंदीतून सुरुवात करतो, म्हणजे चिपळूणहून आळंदीत येतो, आळंदीपासून सुरुवात होते या वाटत. हां, म्हणजे आपल्या कोकणातील ही एकमेव दिंडी असेल, मानाची एकमेव दिंडी. आषाढी पायवारीमध्ये ही एकमेव दिंडी आहे महाराष्ट्रात. बघा आपल्या कोकणामधून आहे ना, आमच्या कोकणामधून आहे ना, ही एकमेव दिंडी आहे जी चिपळूण पट्ट्यातून येते ना, चिपळूण पट्ट्यातील दिंडी आहे. आणि अजून काय सांगाल? काय या माऊलींकडून आहे ना आपण कोकण विभाग दिंडीकडून घेतली. हा माऊली आहेत ना कोकण विभाग दिंडीमधून येतात. आता तुम्ही प्रस्थान कधी करता आणि कोणती वारी करता? आम्ही ही आषाढी पायवारी आणि प्रस्थान 8 तारखेपासून सुरुवात झाली, म्हणजे आम्ही 7 तारखेला आळंदीत आलो, 8 पासून पायवारीला सुरुवात झाली. आणि ज्याप्रमाणे म्हणजे नियोजन असतं ते सगळं मुलांच्या महिलांच्या याच्यावर सगळं नियोजन आम्ही करतो. जेवणाचं असू द्या, सकाळी भाकरी करणं, संध्याकाळी पूर्ण मिष्ट असतं किंवा वेगवेगळे आयटम असतात. पण सकाळी नेमकं भाकरी, डाळ भात भाजी आणि काहीतरी गोड असं हे कन्फर्म मेनू असतो आमचा. संध्याकाळी पंचपक्वान असतं वेगवेगळे पदार्थ. आता बघा प्रस्थानापासून ते थेट आषाढी एकादशीपर्यंत तुम्ही म्हणजे हे वेगळं असतं. कसं पॉसिबल होतं तुम्हाला एवढ्या सगळ्यांना? पॉसिबल होतं म्हणजे ते माऊलीच्या कृपेने आणि या सगळ्यांच्या साथीने होतं पॉसिबल. त्याच्यामुळे मला काही म्हणजे असं एकटीवर असा भार येत नाही. त्या महिला वर्ग आहे, मुलं आहेत, आमच्यापेक्षा वयस्कर आहेत ही सगळे जेंट्स मंडळी, पण ती पण सुद्धा त्यांच्या सहकार्याने सगळं मला सोपं पडतं हे करायला. नियोजन मुलं वेगळे करतात, आमचं महिलांचं नियोजन वेगळं असतं. नियोजनबद्ध सगळं आम्ही पार पाडतो. आता तुमच्याकडे नियोजन हे जेवणाचं असतं ना? हो. आता तुमच्या म्हणजे एकाची ओळख करून द्या ना आम्हाला. हां, हे मिठाबाई माऊली म्हणजे आमच्या गावाकडचेच आहेत सगळे. हां, ह्या लांबे काकी ही माझी मम्मी आहे आणि ह्या सुषाताई आहेत, त्या देसाई आहेत, त्या माझ्या सासूबाई असल्यापासून. हां, ही पहिल्यांदाच वारी करते, ती पहिल्यांदाच अनुभव घेते, पण छानरित्या पार पडते ती त्याच्यातनं. ही जिजी आम्ही प्रेमाने जिजी म्हणतो, तिचं नाव आहे प्रतिभा. पण ह्या सगळ्यांच्या महिला वर्गाने मला म्हणजे चांगली साथ आहे पहिल्यापासून. अगदी सासूबाई असल्यापासून आहेत, पण सासूबाई गेल्यानंतर सुद्धा मला त्यांनी चांगलं सहकार्य केलं आहे. त्यांच्या मदतीने मी व्यवस्थित सगळं पार पाडते. आणि आता एका दिवशी 2 जेवण असतात, एक दुपारी असतं आणि एक संध्याकाळी असतं. त्याची तुम्ही म्हणजे आम्ही तयारी कशी असते? हां, की सकाळी ज्या ठिकाणी आम्हाला सकाळी पोचणं कठीण वाटतंय त्या ठिकाणी आम्ही रात्रीच पोचतो. रात्री 12-1च्या दरम्यान आम्ही तिथे पोचतो, जेणेकरून आम्हाला तिथे जेवण करणं सोपं पडतं. आणि ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की बाबा आपलं व्यवस्थित होऊ शकतं, मग तिथे पहाटे पोचतो आम्ही. पण 8:30 ते 9च्या आधी आम्ही सकाळी सगळं जेवण करून इथे रात्रीच्या मुक्कामाला यायला निघतो असं. आणि मग तिथून इथे रात्रीच्या मुक्कामाला आल्यानंतर थोडा वेळ आराम करतो आणि जेवण बनवून दिंडीचं जेवण आम्ही तिथेच ठेवतो. एक गाडी ठेवतो तिथे आणि आम्ही पुढे येतो. आणि म्हणजे दुपारच्या दिंडीचं जेवण गाडी तिथे पोहोचवते. ठेवतो. म्हणजे गाडी तिथेच ठेवतो, जेवण बनवून पण आम्ही तिथेच ठेवतो. आणि मग ती गाडी नंतर मग दिंडी जेवली की भांडी वगैरे घेऊन ती गाडी मागावून आम्हाला इथे जॉईंट होते. आणि संध्याकाळचं जेवणाचं नियोजन इथे आल्यानंतर थोडा आराम करतात आणि मग जेवणाला सुरुवात करतो 4-5च्या दरम्यान. आता दिंडीमध्ये एवढी लोक आहेत, कसा अंदाज तुम्हाला कसा आला की एवढ्या लोकांना एवढं? आमच्या म्हणजे भिशी एक प्रकारे म्हणतो आपण, म्हणजे थोडंफार आता आमच्याकडे 2500 रुपये भिशी आहे, ती देऊन त्यांची नावं लिस्ट असते आमच्याकडे, त्यांची लिस्ट. आणि असे आता कसं आता मुंबईतून 35 आले चिले महाराजांकडून, अजून दुसऱ्या मुलगा एक आमच्या संदीप म्हणून, त्याच्याकडून 20 आले. मग ते सांगतात की वहिनी आमच्या जेवढी माणसं येणार आहेत, मग त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतो जेवणाचं. म्हणजे पर दिवसाचं असं असतं का? अगोदर तुम्हाला सांगतात आणि आमच्या बरोबर असतात ती आम्हाला माहितीच पडतं. आम्ही जेवायला बसल्यानंतर मोजतो की बाबा आज किती वाढले, किती करायला पाहिजे आपल्याला उद्या. त्या पद्धतीने आम्ही ते स्वयंपाकीयांना सांगून आम्ही स्वयंपाकी ते नियोजन करतात. आजचा आपला मुक्काम भरड ना, बरड येते आहे. तर इथे किती लोक असतील आणि इथे किती लोकांचं जेवण बनवणार तुम्ही? इथे जवळजवळ नाही म्हटलं तरी 250-400 लोक आहेत सगळे. आणि इथले कुटुंब आहेत 10 कुटुंब आहेत, ती कुटुंबातली पण लोक जेवायला येतात इथे. त्या पद्धतीने आम्ही 400-450 लोकांचं नियोजन करतो जेवण. मग आता 450 लोकांचं जेवण बनवायला तुम्हाला किती टाइम जाईल? 2-3 तास तरी लागतो. 9 वाजेपर्यंत, कमीत कमी 9 वाजेपर्यंत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. 9च्या पुढे आम्ही जाऊन देत नाही पंगत बसायला. त्याच्या अगोदर कधी 8:30ला होतं, कधी 8ला होतं. आज जरा या पावसामुळे गोंधळ झालाय म्हणून 9 तरी वाजतीलच नक्की. आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामध्ये काय काय असतं?
सकाळी कन्फर्म भाकरी, डाळ हां. भात भाजी हां. आणि काहीतरी गोड असतं आणि संध्याकाळी चपाती पुरी काही वेगवेगळं असतं. जसं सांगतात की बाबा आमच्या पंक्तीला पंगत असतात आमच्याकडे देतात की लोक, मग ते पंक्तीवाले सांगतात की आज आम्हाला पुरी पाहिजे, आज चपाती पाहिजे, आज पुरी बासुंदी पाहिजे, गुलाबजाम पाहिजे. त्या पद्धतीने ते जेवण तयार करतो आम्ही. ते जे सांगतील त्यांची इच्छा जी असेल वारकऱ्यांना हे खायला घालायचंय त्या पद्धतीने करतो. काल आमच्याकडे फलटणला कोकणी वडे झाले. आपल्या कोकणात जे होलवाले वडे करतात हां. ते कोकणी वडे झाले काल असं. आणि आजचा मेनू काय असेल रात्रीचा? आजचा मेनू आपल्या कोकणातली तांदळाची खीर, हां. डाळ म्हणजे आमटी, तिखट आमटी, भाजी, चवळी वांगा बटाटा भाजी, चपाती. आजचा मेनू बघा हे आहेत कोकण विभाग दिंडीमधील महिला मंडळी आहेत. यांच्याकडून आहे ना, आणि हे लोक आहेत ना फक्त जेवणाचं बघतात, प्रॉपर जेवणाचं ना पहिल्यापासून एंडपर्यंत. जेवणाबद्दल आहे ना ह्या ताईने आहे ना चांगली माहिती दिली. तुम्ही वारकरी का झालात? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मी वारकरी झाले म्हणजे माझे आजोबांचे गुरु आणि माझ्या मिस्टरांचे आजोबा, म्हणजे माझे आजोबा आणि ह्यांचे आजोबा, गुरुबंधूचं नातं. म्हणजे माझे आजोबा ह्यांच्या आजोबांचे शिष्य आणि त्यांचं तो परमार्थिक म्हणजे एकत्र येणं होत होतं. आणि त्या हेतून मी सुद्धा वारीला आलेली 2000 सालला. आणि 2000 सालला वारीला आल्यानंतर सासूबाईंनी बघितलं आणि ठरवलं की बाबा ह्या मुलीला आपल्या घरात आणायची. त्या ह्याच्याने मी म्हणजे ते नॉनव्हेज वगैरे सोडून दिलं. मग मी पहिली वारी 2000 सालला केली, त्यावेळेस मी ते नॉनव्हेज वगैरे सोडलं आणि मग 2002ला आमचं लग्न झालं. अशा पद्धतीने मी आले. आमच्या म्हणजे मामाकडे सर्व वारकरी घराणं. धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला आहे ना बहुमोलाची माहिती दिलात. रामकृष्ण हरी. माझं नाव चंद्रभागा शंकर देसाई. मी प्रॉपर आहे पाटण तालुक्यातली, हां. परंतु मी शिरगावला होते, त्यामुळे माझे गुरु होते तिथे. त्यांच्या सन्निध्यात असल्यामुळे त्यांच्या सासूबाई म्हणजे लक्ष्मीबाई तुकाराम शिगवण यांच्यासोबत मी 30 वर्ष वारी केली. म्हणून आता ह्या पण मुली म्हणते तर आमच्यावर कर. माझं वय आता हल्ली 76 आहे, तरी पण मला म्हणते तर चल बसायला. म्हणून मी त्यांच्याबरोबर येते आणि त्यासनी सगळा मार्गदर्शन करते आधार भेटतो आणि आधार पण भेटतो माझा. म्हणून असं हरिओम हरिओम रामकृष्ण हरी. मगाशी तुम्हाला आहे ना फक्त टेंट दाखवले होते, तंबू दाखवले होते, आणि आता बघा आता सगळे वारकरी वगैरे आलेत आणि प्रत्येकजण आहे ना तंबूमध्ये गेले. बघा मगाशी दाखवले होते की लाईटीची वगैरे सोय आतमध्ये केलेली आहे आणि सगळे वारकरी देखील आहे ना आता विश्राम करतात. माऊली रामकृष्ण हरी. आपली कोकण विभाग दिंडी, या दिंडीच्या परंपरेबद्दल आम्हाला काय सांगाल? उत्तम. कोकण विभाग दिंडी क्रमांक 35 रथामागे स्वानंद सुग्निमाची सद्गुरू शिगमन मामा यांनी सुरू केली. आपल्या दिंडीची स्थापना 1968. आजचं हे आपल्या दिंडीचं 59वं वर्ष. आपली दिंडी स्वानंद सुग्निमाची सद्गुरू शिगमन बाबा, त्यानंतर स्वानंद सुग्निमाची सद्गुरू तुकाराम बाबा. तुकाराम बाबा असताना गुरु जे भागवत महाराज भारती हे सुद्धा, आणि त्यानंतर आम्ही, आणि आता 4थी पिढीसुद्धा या दिंडीमध्ये कार्यरत आहे. हे सांगताना मला अतिशय मोठा आनंद होतो. आपल्या या दिंडीमध्ये जर प्रकर्षाने जाणणारी म्हणजे थोडीशी त्रुटी अशी की येणाऱ्या भाविकांची जी काही गैरसोय होते, त्याबद्दल आम्ही सर्व कोकण विभाग दिंडी क्रमांक 35 फार मोठे दिलगीर आहोत. कारण आता येणारा हा समाज हा अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या दिंडीकडे वळलेला आहे. त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांची मात्र सुखसुविधा आम्ही त्यांना पुरवू शकत नाही. आता जे काय असेल त्याच्यामध्ये मात्र त्यांनी तो गोल म्हणून आपला प्रवास पंढरपुरापर्यंत अतिशय आनंदात करावा, असं मी पुन्हा अतिशय कळकळीने सांगेन. माऊली, आता नवीन वारकरी आपल्या दिंडीमध्ये वगैरे सामील होतात, त्यांच्यासाठी काय सांगाल? जुने वारकरी आणि आता जी येणारी नवीन वारकरी, तरुण पिढी आणि वयस्कर मंडळी यामध्ये असा जो फरक आहे, परंतु तरीसुद्धा वयस्कर मंडळी ही सदैव अनुभवाने अग्रेसर असणारी, तर त्यांचे अनुभव येणाऱ्या नवीन वारकऱ्यांनी अंगीकृत करावे. म्हणजे
येणाऱ्या नवीन मालकांना त्या गोष्टीचा कोणताही त्रास होणार नाही. माऊली, अजून एक क्वेश्चन, वारी आपल्याला काय शिकवते? वारी आपल्याला शिकवते जो आपला आध्यात्मिक आपला संप्रदाय आहे त्याची अनुभूती म्हणजे समाधान मिळतं. दुसरं गोष्ट, सगळ्यात संगत कोणाची करावी ही आपल्याला वारी शिकवते. हे आपल्या वारीचं ध्येयच आहे. तिसरी गोष्ट, आपल्याला वारी शिकवते शिस्त. मनुष्याने आत्मसात कोणती शिस्त आपल्या अंगी बाळगावी ही अतिशय मोठी गोष्ट आपल्याला शिकवते. आणि चौथी गोष्ट महत्त्वाची, समानता. आळंदी येथे जो कोकण विभाग दिंडीचा मठ आहे त्या मठाबद्दल आम्हाला माहिती सांगा. कोकण विभाग धर्मशाळा आळंदी ही स्थापना झाली 1967 साली. तेव्हापासून अतिशय आनंदात हा सगळा सोहळा चाललेला आहे. आळंदीचा मठ, त्याच पद्धतीने महाराजांचं मुख्य गाव चिपळूण तालुक्यातील शिरगाव, त्या गावामध्ये सुद्धा आपला आश्रम आहे. तिथली जागा आळंदीच्या जागेपेक्षा थोडीशी मोठी आहे. आळंदीची जागा फक्त 6 गुंठे आहे. पण आता जुनं रूप टाकून नवीन रूपामध्ये अतिशय डामडौलामध्ये कोकण विभाग धर्मशाळा उभी आहे. त्या इमारतीचे 3 मजले प्लस टेरेस, प्रत्येक रूमवरती 10 खोल्या, अतिशय सुंदर सगळं सुखसुविधांनी नटलेली अशी ती आपली धर्मशाळा आहे. दिंडी नंबर 35ची धर्मशाळा आळंदीमध्ये आहे. अतिशय डामडौलात सुंदर अशी इमारत आहे. तरी मी आपल्या माध्यमातून सर्व भाविकांना आनंदाने सांगू इच्छितो की आळंदीमध्ये जेव्हा तुम्ही याल त्यावेळेला आपल्या धर्मशाळेमध्ये मुक्कामाची सोय अतिशय सुंदर आहे, सुसज्ज अशी आहे. त्यामुळं सर्वांनी आपल्या धर्मशाळेचा उपयोग घ्यावा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आपली धर्मशाळा जुना चोरली रस्ता, दत्त मंदिर शेजारी कोकण विभाग धर्मशाळा या नावाने अख्ख्या आळंदीमध्ये तिची ओळख आहे. शाळेत अतिशय सुंदररित्या होणारे कार्यक्रम प्रत्येक महिन्याची एकादशी द्वादशी ही उत्साहात साजरी होते. त्याच पद्धतीनं येणारी ही वारी झाल्यावरती गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आणि त्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणारा हा स्वानंद सुखदेव महाराजची सद्गुरू विष्णुमामा यांचे पुण्यतिथी निमित्त होणारा सप्ताह.